हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, आपल्या कामगार आयुक्तालय भरतीचा जो जी-आर आहे, आज ॲडमिट कार्ड रिलीज झालेले आहे. त्यासाठी नवीन जी-आर आलेले आहे. तर बघा, ज्यांनी डाउनलोड नाही केले ते आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहे सामाजिक सुरक्षा संहिता 2020 साठी बेस्ट 50 एमसीक्यू एक्झाममध्ये हे विचारले जाऊ शकतात. तर बघा, पहिला एमसीक्यू आहे, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 हा कोणत्या कायदा क्रमांक आहे? लक्षात घ्या. आपण जर बघितलं तर सामाजिक सुरक्षा संहिता 2020 हा ऍक्ट नंबर 36 आहे. कोणता आहे? ऍक्ट नंबर 36 ऑफ 2020. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, संहिता कोणत्या तारखेला प्रत्यक्षात अंमलात आली? कलम 1 ते 141 साठी हे जनरली बघा, संहिता कोणत्या तारखेला प्रत्यक्षात अंमलात आली? तर आपण जर बघितलं, आपण तर 21 नोव्हेंबर 2025 रोजी आपली जी सामाजिक संहिता 2020 आहे ही अस्तित्वात आलेली. लक्षात ठेवा, तारीख 21 नोव्हेंबर 2025. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, आंतरराज्य स्थलांतरित कामगार या व्याख्येतील कमाल मासिक वेतन मर्यादा किती आहे? आंतरराज्य स्थलांतरित कामगार ही व्याख्येतील कमाल वेतन आपण जर बघितली तर ही तुमची 18,000 आहे. किती आहे? आंतरराज्य स्थलांतरित कामगार या व्याख्येतील कमाल मासिक वेतन मर्यादा 18,000 आहे. किती आहे? 18,000. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, केंद्रीय मंडळात सेंट्रल बोर्ड राज्य सरकारांचे प्रतिनिधी जास्तीत जास्त किती असतात? केंद्रीय मंडळात सेंट्रल राज्य सरकार मंडळात किती प्रतिनिधी असतात? तर हे जास्तीत जास्त 15 असू शकतात. किती? जास्तीत जास्त 15. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, ESI मंडळात खासदारांची संख्या किती असते? ESI मंडळ जर बघितलं आपण तर या ESI मंडळामध्ये खासदारांची संख्या आपली 3 असते. ESI लक्षात ठेवा, ESI मंडळात खासदारांची संख्या ही 3 असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? आपण जर बघितलं तर राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाचा कार्यकाळ हा 3 वर्षांचा असतो. किती वर्षांचा असतो? 3 वर्षांचा असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाची बैठक वर्षातून किती वेळा व्हावी? तर जर बघितलं आपण तर राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाची बैठक वर्षातून किमान 2 वेळा व्हायला लागते. किती? किमान 2 वेळा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, राज्य असंघटित कामगार मंडळाची बैठक किती वारंवारतेने व्हावी? राज्य असंघटित कामगार मंडळाची जी बैठक आहे ही तिमाहीत एकदा व्हावी लागते. 3 महिन्यामध्ये एकदा. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, बांधकाम कामगार कल्याण मंडळात जास्तीत जास्त किती सदस्य असतात? आपण जर बघितलं तर जे आपले बांधकाम कामगार मंडळ आहे या मंडळामध्ये जास्तीत जास्त 15 सदस्य आवश्यक आहेत. किती? जास्तीत जास्त 15 सदस्य असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, सामाजिक सुरक्षा संघटनेच्या सदस्याला सलग किती बैठकांना गैरहजर राहिल्यास काढले जाऊ शकते? आपण जर बघितलं तर जो सामाजिक सुरक्षा संघटनेचा जो सदस्य आहे, सलग आपल्या 3 बैठकांना जर गैरहजर असला तर त्याला पदावरून काढले जाऊ शकते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्ताचे पद कोणत्या कामाखाली आहे? जनरली जर बघितलं आपण तर केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयाचे जे पद आहे हे कलम 14 अंतर्गत येते. लक्षात घ्या, कलम 14 म्हणजेच काय? केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त हे तुमच्या कलम 14 मध्ये मानले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, सर्वसाधारण नियोक्ता EPF कोणता? EPF योगदान मजुरीच्या किती टक्के असते? सर्वसाधारण नियोक्ता जर बघितला आपण तर हा जो EPF आहे हा आपल्या मजुरीच्या 10% असते. किती असते? मजुरीच्या 10% असते. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, काही अधिसूचित आस्थापनांसाठी हे योगदान किती टक्क्यांपर्यंत वाढवता येते? काही आस्थापनांसाठी हे किती आस्थापनांसाठी जनरली वाढवले जाते? तर जर बघितलं आपण तर प्रश्न क्रमांक 13चं उत्तर राहील तुमचं बी, म्हणजे 12%. किती राहील? 12%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, पेन्शन निधीत नियोक्त्याच्या योगदानापैकी जास्तीत जास्त किती टक्के जमा होते? लक्षात घ्या, पेन्शन निधीत नियोक्त्याच्या योगदानापैकी जास्तीत जास्त 8.5% हे काय केले जाते? तुमच्या जनरली जमा होते. लक्षात घ्या, म्हणजे याचं उत्तर काय राहील? सी, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15,
विमा निधीत म्हणजेच काय इन्शुरन्स फंड नियुक्त्याचे योगदान कमाल किती टक्के असते? आपण जर बघितलं तर विमा निधीत इन्शुरन्स फंड नियुक्त्याचे योगदान कमाल 1% असते. किती असते? 1% असते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. स्वतःचे भविष्य निर्वाह निधी खात्यात ठेवण्यासाठी आस्थापनेत किमान किती कर्मचारी असावेत? म्हणजे स्वतःचे भविष्य निर्वाह निधी खाते ठेवण्यासाठी आस्थापनेत कमाल किती कर्मचारी असावेत? हे जर बघितलं आपण तर प्रश्न क्रमांक 16चं उत्तर राहील तुमच्या सी. कमीत कमी 100 असायला पाहिजे. किती? 100 कर्मचारी असणे गरजेचे. त्याच्यापेक्षा जर खाली असेल तर स्वतःचे भविष्य निधी आपण त्यामध्ये निर्वाह निधी जमा ठेवू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. ईपीएफ संबंधित अपीलासाठी नियोक्त्याने किती टक्के रक्कम अधिक जमा करावी? ईपीएफ संबंधित अपीलासाठी नियोक्त्याने किती टक्के रक्कम आधी जमा करावी लागते? तर लक्षात घ्या, ईपीएफ संबंधित अपीलासाठी नियोक्त्याने जी रक्कम आहे ही रक्कम आपल्याला 25% जमा करावी लागते. किती? 25%. ईपीएफ संबंधित अपीलासाठी नियोक्त्याने कमीत कमी जी रक्कम आहे ही 25% जमा करावी लागते. ही जर नाही केली तर त्याची जी ईपीएफ रक्कम आहे ही जमा होत नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. न्यायाधिकरणाने ट्रिब्युनल अपील किती कालावधीत निकाली काढण्याचा प्रयत्न करावा? लक्षात घ्या, जे न्यायाधिकरण आहे याच्याकडे जर कोणी अपील केली तर ही अपील त्या न्यायाधिकरणाने किमान 1 वर्षाच्या आतमध्ये ही निकाली काढण्याची तरतूद आहे. ही जर नाही काढली तर त्या न्यायाधिकरणावर बी पण सवाल उठतो आणि त्याच्यावर पण कारवाई होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. ईएसआय अंतर्गत महासंचालक व वित्त आयुक्त व महासंचालक यांचा कमाल कार्यकाळ किती वर्ष असतो? तर जर बघितलं आपण तर हे आपले महासंचालक व वित्त आयुक्त यांचा जो कार्यकाल आहे किमान 5 वर्ष असतो. किती? कमाल 5 वर्ष असतो, लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. महासंचालकाला काढण्यासाठी महामंडळाच्या किती बहुमताचा ठराव लागतो? महासंचालकाला काढण्यासाठी महामंडळाच्या किती बहुमताचा ठराव लागतो? साधे बहुमत, 3/4, 2/3, 5/6. तर लक्षात घ्या, महासंचालकाला काढण्यासाठी महामंडळाच्या 2/3 बहुमताचा ठराव लागतो. किती? 2/3 बहुमताचा ठराव लागत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. ईएसआय अंतर्गत एकूण किती प्रकारचे लाभ नमूद आहेत? ईएसआय अंतर्गत एकूण किती प्रकारचे लाभ नमूद आहेत? कलम 32 नुसार जनरली जर बघितलं आपण तर हा जो ईएसआय आहे यानुसार जे आपले लाभ आहे हे एकूण 6 प्रकारचे नमूद आहेत. किती प्रकारचे? 6. म्हणजेच 21चं उत्तर किती राहील? सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. अंत्यसंस्कार खर्चाचा दावा मृत्यूपासून किती कालावधीत करावा लागतो? लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 22 जर बघितलं आपण तर मृत्यूचा पासून जनरली 3 महिन्याच्या कालावधीमध्ये अंत्यसंस्काराचा खर्चाचा दावा कालावधीत करावा लागतो. हे जर नाही केला तर त्यामध्ये तो मिळणार नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. व्यावसायिक आजार भाग ब पार्ट बी साठी किमान किती महिने सतत रोजगार आवश्यक आहे? व्यावसायिक आजार भाग बी किंवा भाग ब साठी किमान किती महिने सतत रोजगार आवश्यक आहे? तर बघितलं आपण हे तुमच्या सतत 6 महिने रोजगार आवश्यक आहे. व्यावसायिक आजारासाठी जनरली 6 महिने तुमचा सतत पाहिजे कमीत कमी. त्यानंतर बघा वैद्यकीय मंडळाच्या तात्पुरत्या मूल्यांकनाचे पुनरावलोकन किती कालावधीनंतर मागता येते? लक्षात घ्या, हे वैद्यकीय मंडळाच्या तात्पुरत्या मूल्यांकनाचे पुनरावलोकन किमान 6 महिने कालावधीनंतर मागता येते. किमान 6 महिने कालावधीनंतर मागता येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. उपदान ग्रॅट्युटीसाठी सर्वसाधारण किमान सेवा कालावधी किती? उपदान ग्रॅट्युटीसाठी सर्वसाधारण किमान सेवा कालावधी जो आहे हा तुमचा 5 वर्षे असतो. किती असतो? 5 वर्षे असतो. लक्षात घ्या, उपदानसाठी सर्वसाधारण सेवा कालावधी हा तुमचा ग्रॅट्युटी जर मिळवायची असेल तर ही तुम्हाला ग्रॅट्युटी 5 वर्षाचा कालावधी त्यासाठी लागतो, तरच ग्रॅट्युटी अप्लाय होत असते. लक्षात घ्या, जे जॉबवाले त्यांना माहित असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. वर्किंग जर्नलिस्ट साठी किती उत्पादन पात्रतेचा सेवा कालावधी किती? तर लक्षात घ्या, वर्किंग जे जर्नलिस्ट आहे यांचा जो सेवा कालावधी आहे हा सेवा कालावधी आपल्याला जनरली किमान जो आहे 3 वर्षाचा असणे गरजेचं आहे. किती? 3 वर्षाचा असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27.
प्रत्येक पूर्ण सेवा वर्षासाठी किती दिवसांच्या मजुरीच्या दराने उपदान मिळते? तर लक्षात घ्या, आपण जर बघितलं तर प्रत्येक जो आहे पूर्ण सेवा वर्षासाठी दिवसांच्या जनरली मजुरीच्या दराने 15 दिवस, किती 15 दिवस दराने उपदान मिळते, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 28 काय म्हणतो? हंगामी आस्थापनेतील कर्मचाऱ्याला प्रत्येक हंगामासाठी किती दिवसांच्या मजुरीचे उपदान मिळते? तर लक्षात घ्या, हंगामी आस्थापनेतील कर्मचाऱ्याला प्रत्येक हंगामासाठी त्याच्या 7 दिवस मजुरीचे उत्पादन मिळते. किती? 7 दिवस मजुरीचे उपदान मिळते, लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, मासिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी 15 दिवसांची मजुरी काढताना मासिक वेतनाला कशाने भागतात? मासिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्याला 15 दिवसांची मजुरी जर काढायची असेल तर वेतनाला त्याच्या 26 ने भागतात. कशाने भागतात? 26 ने भागतात, लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, उपदानाची रक्कम देय झाल्यापासून किती दिवसांत द्यावी लागते? तर लक्षात घ्या, उपदान म्हणजे काय? जनरली तुमचा ग्रॅट्युटी रक्कम देय झाल्यापासून किती दिवसाच्या आत द्यावी लागते? जर बघितली आपण तर हे तुम्हाला 30 दिवसाच्या आत द्यावी लागते. किती? 30 दिवसाच्या आत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31, उपदान वादाबाबत अपील करण्यासाठी मूळ मुदत किती व वाढीव मुदत किती? उपदान वादाबाबत अपील करण्यासाठी मूळ मुदत व वाढीव मुदत किती? तर लक्षात घ्या, उपदान वादाबाबत अपील करण्यासाठी मूळ मुदत व वाढीव मुदत ही 60 दिवसाची असते. मूळ मुदत 60 दिवस आणि वाढीव मुदत 7 दिवस. लक्षात घ्या, उपदान जर वादाबाबत झालं तर अपील करण्यासाठी मूळ मुदत पहिले 60 दिवस आणि मग वाढीव मुदत 60 दिवस अशी 120 दिवस असते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, 500 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या नियुक्त्याला सक्तीच्या विम्यापासून सूट कशामुळे मिळते? लक्षात घ्या, 500 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या नियुक्त्याला सक्तीच्या विम्यापासून, आहे की नाही, सक्तीच्या विम्यापासून सूट जर मिळवायची असेल तर त्याला ही सूट मान्यताप्राप्त उपदान निधी स्थापन करून मिळत असते, आहे की नाही. मान्यताप्राप्त उपदान निधी स्थापन करून त्याला ही सूट मिळत असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33, सतत सेवेसाठी 1 वर्ष खाणीतील कामगारासाठी वर्षभरात किती दिवस काम आवश्यक आहे? सतत सेवेसाठी 1 वर्ष खाणीतील कामगार वर्षभरात 190 दिवस खाणीतील कामाचे दिवस आवश्यक असतात. किती? 190 दिवस, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, सतत सेवेसाठी 1 वर्ष इतर सर्वसाधारण प्रकरणात किती दिवस काम आवश्यक आहे? लक्षात घ्या, सतत सेवेसाठी 1 वर्ष इतर सर्वसाधारण प्रकरणात किती दिवस काम आवश्यक आहे? तर प्रश्न क्रमांक 34चं उत्तर जर बघितलं आपण तर हा उत्तर राहील तुमचा सी, म्हणजेच काय 240 दिवस, लक्षात ठेवा, 240 दिवस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, प्रसूती रजा सतत सेवेत गणताना जास्तीत जास्त किती आठवडे गणली जाते? जर बघितलं आपण तर प्रसूती रजा ही सतत सेवेत गणताना जास्तीत जास्त 26 आठवडे गणली जाते. किती? 26 आठवडे ही गणली जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, प्रसूतीपूर्वी 6 आठवडे काम करण्यास मनाई कोणत्या कलमाखाली आहे? लक्षात घ्या, एखादी जर वुमेन प्रेग्नेंट जर असेल तर प्रसूतीपूर्वी 6 आठवडे काम करण्यास मनाई जी आहे ही मनाई आपल्याला कलम 59 मुळे दिलेली आहे. कोणत्या कलमाखाली आहे? कलम 59, लक्षात ठेवा. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, प्रश्न क्रमांक 37 काय म्हणतो आपल्याला? प्रसूती लाभ मिळण्यासाठी मागील 12 महिन्यात किमान किती दिवस काम आवश्यक आहे? लक्षात घ्या, प्रसूती जर लाभ मिळवायचा असेल तर त्या वुमनला मागील 12 महिन्यात जनरली जर बघितलं आपण तर 80 दिवस, लक्षात घ्या, किती? 80 दिवस काम मिळणे आवश्यक आहे, लक्षात घ्या, 80 दिवस काम मिळणे हे आवश्यक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण प्रश्न क्रमांक 37चं उत्तर काय राहील? मग तुमचं प्रश्न क्रमांक 37चं जर उत्तर बघितलं आपण हे तुमच्या सी राहील. काय राहील? सी. प्रश्न क्रमांक 37चं उत्तर हे सी राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38 जर बघितलं आपण तर जास्तीत जास्त प्रसूती लाभ कालावधी किती आठवडे असू शकते? जर बघितलं तर जास्तीत जास्त प्रसूती लाभ हे 26 आठवडे असते. किती? 26 आठवडे असते. प्रश्न क्रमांक 38चं उत्तर राहील तुमच्या डी.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39. 2 किंवा अधिक हयात मुले असलेल्या महिलेला प्रसूती लाभ किती आठवडे मिळतो? 2 किंवा अधिक लक्षात घ्या, एखादी वुमन आहे, एखादी बाई आहे जिला 2 किंवा अधिक हयात मुले म्हणजे जिवंत मुले आहेत, तर तिला प्रसूती लाभ किती आठवड्यांचा मिळतो? तर जर बघितलं आपण तर तिला हा लाभ कमीत कमी 12 आठवड्याचा मिळतो. कारण की 2 अगोदरच हयात मुले आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला जो वेळ आहे हा कमी मिळतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40. दत्तक घेतलेल्या मुलासाठी 3 महिन्यांखालील प्रसूती लाभ किती आठवडे? जर सपोज एखाद्या वुमनने दत्तक घेतलं असेल एखाद्या मुलाला, तर त्याला प्रसूती लाभ किती आठवडे मिळतो? हा जर बघितला आपण तर तुमच्या 12 आठवडेच असतो. जस्ट लाइक ज्यांना 2 किंवा जास्त हयात मुले आहेत त्यांच्यासारखा 12 आठवडे मिळतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 41. प्रश्न क्रमांक 41. वैद्यकीय बोनसची रक्कम किती? लक्षात घ्या, वैद्यकीय जर बोनस मिळवायचा असेल तर त्याची जी रक्कम आहे ही अनामत रक्कम आपल्याला 3,500 मिळत असते. वैद्यकीय बोनसची रक्कम जी आहे ही 3,500 मिळते, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 41चं उत्तर डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42. ट्युबेक्टॉमी शस्त्रक्रियेनंतर किती आठवड्यांची रजा मिळते? लक्षात घ्या, एक असते व्हॅसेक्टॉमी, एक असते ट्युबेक्टॉमी. व्हॅसेक्टॉमी म्हणजेच काय, वाज डिफरन्सला काय करतात, कट करतात आणि तिथे पिन लावतात, चिमटा. हे मेल मध्ये असते, पण ट्युबेक्टॉमी हे फिमेल मध्ये असते. कशासाठी? जनरली आपली बर्थ कंट्रोल करण्यासाठी. लक्षात घ्या, 42चं उत्तर जर बघितलं आपण तर याचं उत्तर राहील ट्युबेक्टॉमी शस्त्रक्रियेनंतर तुमच्या 2 आठवड्यांची रजा मिळते. किती? फक्त 2 आठवड्यांची, लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43. स्तनपानासाठी विश्रांती मूल किती महिन्यांचे होईपर्यंत मिळते? स्तनपानांसाठी विश्रांती मूल किती महिन्यांचे होईपर्यंत मिळते? तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 43 जर बघितलं आपण तर याचं उत्तर राहते 15 महिने. स्तनपानासाठी विश्रांती मूल किती महिन्याचे होईपर्यंत मिळते? तर 15 महिन्यापर्यंत मिळू शकते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44. क्रेच सुविधेसाठी किमान किती कर्मचारी असणे आवश्यक आहे? क्रेच जर सुविधा बघितली आपण तर या क्रेच सुविधेसाठी तुमचे किमान 50 कर्मचारी असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, किती? किमान 50 कर्मचारी असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45. क्रेचला भेट देण्यासाठी किंवा क्रेचला भेट देण्याची परवानगी किती दिवसातून किती वेळा मिळते? तर लक्षात घ्या, क्रेचला जर भेट द्यायची असेल तर याची परवानगी जी आहे ही आपल्याला दिवसातून 4 वेळा मिळते. किती? 4 वेळा मिळत असते. प्रश्न क्रमांक 45चं उत्तर राहील तुमचं सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46. मृत्यूमुळे नुकसान भरपाई मासिक वेतनाच्या किती टक्के संबंधित घटक असते? तर लक्षात घ्या, मृत्यूमुळे नुकसान भरपाई मासिक वेतनाच्या 50% संबंधित घटक असते. किती? 50%. प्रश्न क्रमांक 46चं उत्तर राहील तुमच्या बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47. कायम पूर्ण अपंगत्वासाठी नुकसान भरपाई मासिक वेतनाच्या किती टक्के किंवा घटक असते? तर ही तुमच्या 60% असते, लक्षात घ्या. त्यानंतर बघा तात्पुरत्या अपंगत्वासाठी अर्ध मासिक देयक मासिक वेतनाच्या किती टक्के असते? तर लक्षात घ्या, तात्पुरते जर सपोज एखाद्याला अपंगत्व आलं तर अर्ध मासिक देयक मासिक वेतनाच्या त्याला 25% मिळत असते. किती? 25%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49. मृत्यूसाठी किमान अंत्यसंस्कार खर्च किती? लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 49. मृत्यूसाठी किमान अंत्यसंस्कार खर्च किती? तर याचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. याचं उत्तर काय आहे तुम्ही हे कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. मृत्यूसाठी किमान अंत्यसंस्कार खर्च किती लागतो आपल्याला सामाजिक संबंध संहिता 2020 नुसार? त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50. गंभीर इजा किंवा मृत्यूचा अहवाल किती दिवसांत द्यावा लागतो? गंभीर इजा किंवा मृत्यूचा अहवाल किती दिवसांत द्यावा लागतो? ऑप्शन ए राहील तुमचं 3 दिवस, ऑप्शन बी राहील 5 दिवस, ऑप्शन सी राहील 7 दिवस आणि ऑप्शन डी राहील 10 दिवस. मित्रांनो, याचा प्रश्न क्रमांक 50चं पण उत्तर तुम्हाला या 4 ऑप्शन पैकी कोणता आहे हे ऑप्शन कमेंट करून नक्कीच सांगा. आणि यापुढील तुम्हाला कोणत्या कायद्यावर व्हिडिओ पाहिजे असेल ते पण नक्की कळवा. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.